यांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही अशा इमारतीला कनेक्शन देता येत नाही. तर हायवोल्टेजची तारा असल्यामुळे त्यांची परमिशन घ्यायला, त्यामुळे परमिशन काही घेतल्या नाहीत. त्यामुळे तत्काळ त्यांनी ॲक्सेस तुम्ही कनेक्शन तोडावं अशी माझी विनंती आहे. तत्काळ तोडावं. आता मी दुसरा तुम्हाला एक पुरावा सांगतो. इतकं मी पेट्रोल आनंदराव हे माझ्या ह्याच्यात नाही चालायचं बरं का? भ्रष्ट अधिकारी आहे. आनंदराव माझ्या इथे नाही चालायचं या गोष्टी. बाहेर वा. भ्रष्ट अधिकारी तुम्ही कशाला घेऊन बसलाय? त्याला निलंबित करायला पाहिजे ना. मग त्याला भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही धरा देताय. भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही धरा देताय. आम्हाला मी काय करत नाही त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे. एक मिनिट. त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी निलंबित केलं पाहिजे आजच्या आज. साहेब 2023 पासून मी मागे लागलो यांच्या. हे बे काहीतरी कनेक्शन आहे, कट करा. आवतच नाही. मॅडम सुद्धा तो बनवत होतो. साहेब तुम्हाला मी काय दाखवलं होतं? माझ्याकडे चूक झाली असेल मी धावला माफी मागतो म्हणून सांगितलं होतं. मी 2023 पासून न्याय मागतोय. ह्यांच्या पुढे तलवारची केस दाखवली होती मी. त्याला खूप करेक्ट केलं त्याला त्या अधिकाऱ्यानं. त्याला आजच्या आज निलंबित करा. त्याचा जबाबदार सगळं प्रशासन असेल. हा कडून विनंती करतो तुम्हाला सुद्धा. तुमच्या सुद्धा आरोप होता. 2025 तुम्हाला पत्र आले सदरचं कनेक्शन कट करा म्हणून. आता तुम्ही काय करताय? नुसतं कागदात पुढे काय तुम्हाला 23 पासून तुम्ही आमचा जीव गेला. तुम्हाला आमचा जीवच का पाहिजे असेल तर आम्ही आजच्या आजच द्यायला तयार आहे. उद्याची मी वाट बघत नाही. इथं दिला पाहिजे असं काय नाही. फक्त मी सांगितलंय की त्या माणसावर अन्याय झालाय म्हणून. आणि त्या अन्याय त्या माणसावरचा दूर झाला पाहिजे. प्रांत झोपले तेवढे दिवस 2025 ला पत्र येते. 2026 काय नुसते हप्ते का भांडण घेताय तुम्ही? एखाद्या गरीबाला काय पाठवलं जीव पोरं बाप मारायला लागला त्याला. मला बाहेर सुद्धा मी करून घेऊ शकतोय. फक्त त्या अधिकाऱ्याला चॅलेंज निलंबित करायचं. मी इथं हलणार नाही म्हणतो. तुम्हाला सांगतो हाय कसा जाऊन सगळं पिटवून घेऊन तिथं. आमचं काही मदत एवढं फुकट आले का? ते माझा टोच पडायला मी तिला किती जमीन इतर घेतलं त्याला विचारा कुठे कुठे घेतले ते. पण 2025 पासून हेल्मेट होते. तुमच्याकडे तलवारची केस आली होती. काय केलं? काय केलं सांगायला प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुम्ही मला न्याय दिला तुम्ही काय दिली ना त्याला. तुम्ही सांगितलं ह्याला समज दिली. त्याला त्या बाहेर पाठवून त्या मग काय मस्ती केली करतो मी. त्याला बाहेर पाठवून कलेक्टर मोठ्याला अधिकारी सगळी चौकशी करा. किती अशी मोठ्या केव्ही कनेक्शन घेतात किती किती पैसे घेतात ते. आणि किती कनेक्शन दाखवू मी? काढण्याचा बार आहे. माझी विनंती अजून सुद्धा प्रशासनाला तुम्ही आमचा बघू नका. विनंती आहे माझी. तर कशा पाहिजे तिथं? अहो उत्तरा दाखवला इकडचा कनेक्शन तिसरीकडे जोडलंय. मागली 25 HP ची दिलंय 35 HP. मॅडमना माझी बाहेरून मोठ्याने विनंती आहे. त्या कलेक्टर अधिकाऱ्याची चौकशी लावा तुम्ही. तो अधिकारी निलंबित झाला पाहिजे. आतापर्यंत त्याची नोकरी लागताना किती जमीन घेतली, आता किती जमीन झाल्या सगळी चौकशी लावा. हायकोर्टला पण जाणार तरी पण तुम्ही नाही देऊ शकता. हायकोर्टाचा आदेश आहे कागदाप्रमाणे कारवाई करा. तर याला पळवाडी इंग्लिशमध्ये शब्द बनवतील. वाक्य आपल्या फिरवत तशी फिरते. वरची कुणाची बी कारवाई आलं तरी आधीच आलं तरी कोण कारवाई पारेषण मारायची कंपनीची पारेषण मारायची पारेषणची त्या ठिकाणी परवानगी नाही. न हरकत नाही. त्यावर तत्काळ ते कनेक्शन कट करावं आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. दोनच माझ्या मागणी. नुसतं पैसे कमवतोय. पैसे कमवायला पण प्रमाण असतो. वरिष्ठ अधिकारी त्याला एखाद्या व्यक्तीला 40 45 टेंडर देतो असं नसतंय.
आज एकटा आहे उद्या कमी कमी वीज असणार एवढं पण माझा तो आणि कुटुंबाचा उद्या कार्यक्रम असणार आहे आज तत्काळ जर वीज खंडित नाही केली तर पोरांना मी काल त्यासाठी घेऊन आलो होतो अजून तुम्ही गांभीर्याने विचार करा मला इथं त्याच्या केबीला करायचं होतं ऍक्च्युली हे मी सकाळी त्याच्या केबीला करणार होतो पण दंडाधिकाऱ्यांना काल पाहिजे माणूस किती करत करायचो सगळे पुराणे दिले तर मॅडमला काय बोलता ना पुढं 20 केवीचे म्हणलं आयटम उचलून देतोय 35 केवीचं युनिट तिथं चालतोय किती बनवा म्हणजे किती भ्रष्ट मार्ग चालायचे नाही चालणार तर सामान्य लोकांची पिळवणूक मी सहन करून घेणार नाही त्याला बाहेर पाडायला माहिती त्याला तयार करा पाहिजे त्यामुळे तिला कार्यक्रम लावा लागतं काय कारण आहे काय अधिकार आहे जनावर बापाचं पंचीवर काय अधिकार आहे काहीच नाही बोल वाचवायचं वाटली काय वापरलं होतं मला थोडंसं निकाल आले 2 मीटर कनेक्शन भेटतो काय चुकी काय आहे म्हणजे संबंधी पत्र काय दिसताय काय त्याच्या अकाउंटवर तुमची डायस उडला असं म्हणून त्याला विश्वास नाही त्याला बाहेर आलं तर त्याच्या अकाउंटून त्याला तर पेटवून मी पण पेटवून देतो सामान्य लोकांची जरा पिळवणूक करतोय कनेक्शन देताना हे करताना ते करताना दिशाभूल करते लाखो रुपये करोड रुपये कमवतात दिशाभूल करते ती बाकी काय नाही अधिकारी बसतोय मी त्यामुळे त्याला पाठवून तसा इकडे घेऊ द्या त्या मोहित्याला त्यांना निलंबित करण्याची ऑर्डर करा भ्रष्ट अधिकाऱ्यांना घेऊन दंडाधिकारी सुद्धा बसतोय अंत बघतोय ना आपला तो नाहीतर मी कुठेही असू तिथे मी आत्मदान करीन तर करप्टर माणूस आहे तो गव्हर्नमेंट उत्तर देतोय तो नाहीतर त्याला बाहेर सोडा माझ्याकडे असेल तो गुन्हा दाखल करा सगळे अधिकारी हे ह्योच एकटा हुशार आहे सगळं काय तर ह्योच करतो आता माझा प्रश्न आहे लायसन्स मिळत नसलं तर आपल्या पावती होती बिगर परवान्याची त्याला लाईट दिली एवढ्या वर्ष आणि त्याला महिन्याला पाकिट चालू आहे आता 2025 ला पत्र लागलेलं आहे आणि तरी पण एक वाटा सांगतो नाही नको शर्ट साहेब नाही राहू दे, राहू दे. शर्ट काय नको मला माझा फक्त अंत बघू नका माझी पण ह्या माणसाची परिस्थिती मला माहित आहे मी काय तर करणार आहे. मी संपलं तर माझं एक कुटुंबात होण्यापेक्षा मी एकटा बाद झालेलो चांगला डायलॉग नाही साहेब खरी परिस्थिती आहे साहेब आपण चर्चेतून हा मार्ग सोडा. किती दिवस झालं साहेब 2023 पासून ते नाही साहेब तुम्ही उठलं तर मी नाही उठणार नाही मी नाही उठणार नाही साहेब काय चर्चा करणार तुम्ही मला मिळत असलं तर चर्चा करा तुम्ही अरे मी काय साहेब माझा अध्यक्ष तलवार घेऊन आला होता मी काय केलं अधिकारी सांगा बरं पोलीस प्रशासन सुद्धा त्यांची दखल घेतली नाही काय हो का नाही काढण्याचा साहेब. विषय काढण्यात अजून चला मी तसं PSI बरोबर. नाही साहेब माझी नम्रतेची विनंती आहे. आम्ही आपल्याला विनंतीच करतो माझं डिवाइस जर मॅडम चुकलं असेल तर तुम्ही माफी मागतो. नाही नाही तुम्ही मी माफी मागतो नाही तुमची. नाही असू दे नाही, नाही. चर्चेचा विषय सोडू नाही, मला फक्त मोहिते साहेबांना एकच प्रश्न विचारायचा आहे. गणेश लेटर दिली त्यांच्यासाठी आम्ही याचं काय नाही, नाही, आंदोलन करायच्या इथे का नाही? चर्चेसाठी आम्ही आहोत ना सोबत तुमचं. अहो, साहेब आहे. 2 दिवस झाले कोकणी माझ्यासाठी कोकणी वाढली. 2 दिवस कोकणी माझ्यासाठी. सगळे कोण? दिले सगळे मॅडमला. हे पोट आहे हे पोट आहे अहो, माहितीचा अधिकार तुमच्याशी नाही आणि तुम्ही पोट सांगता येऊ मला 2023 पासून मी बोलतोय मी येणार का साहेब मी येणार का साहेब सांगा बरं हिंदूराव थोरात राहणार काले त्यांनी 2023 पासून विविध कार्यालयामध्ये पत्रव्यवहार केले. पत्रव्यवहार करण्याचं कारण असं की सदर त्यांच्या घराच्या शेजारी एक वर्कशॉप आहे आणि त्या वर्कशॉपमध्ये रात्रीचा पत्र्यांचा आवाज खूप मोठा आवाज होत असल्याने त्याची त्यांनी तक्रार केल्या. परंतु निर्भीड
असणारे जे अधिकारी आहेत त्या संदर्भाचं माननीय प्रांत साहेबांना सुद्धा 25 फेब्रुवारी 2025 पत्र आलेलं आहे की सदरच्या त्या ठिकाणची चौकशी करून ते वर्कशॉप डिमॉलिश करणे, लाईट कट करणे. तर 2023 पासून हा आमचा बांधव तो आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी कष्ट करून धडपडून त्या ठिकाणी मुलं शिकावं म्हणून शेवटी मुलांना कराडमध्ये त्याने स्थानिक केलं, पण गावाच्या तिथं त्यांचे वडील स्वतः त्यांना बायपास झालेला आहे आणि त्यांनी बरेच वेळा त्याला हात जोडून विनंत्या करून तक्रार करून सुद्धा त्या व्यक्तीने ते ऐकलं नाही. आणि या बाबतीत कराडचे जे महाराष्ट्र विद्युतचे जे अधिकारी आहेत बाळासाहेब मोहिते म्हणून त्यांच्याकडे सुद्धा तक्रार देऊन सुद्धा तर ते मोहिते आम्हाला उडवडीची उत्तर देत आहेत. एखादं आंदोलन करण्यासाठी प्रवृत्ती तुम्हीच करत असताय. खरं तर त्या मोहितेने एखाद्या हेवी लाईटच्या खाली एखाद्या बांधकामाची परवानगी देत असताना पारजित कंपनीची परवानगी लागते, नारक दाखला लागतो, तोही घेतलेला नाही. आणि अगदी त्या पद्धतीने ते आपला दर वर्षाप्रमाणे आपलं 4 पैसे घेऊन कंपनीवाल्याकडून त्याची पाठराखण करतोय आणि या कुटुंबावरती अन्याय करतोय. त्यामुळं मी माननीय तहसीलदार मॅडम यांच्या दालनामध्ये चर्चेला गेलो असताना मॅडमने मी काही पुरावे दाखवले. पुरावा दाखवल्यानंतर सुद्धा तो उडावडीची उत्तर देत असेल तर शेवटी त्यांना आमचा अंतच बघायचा असेल तर आम्ही त्याला तयार आहोत. आज मला या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून वरिष्ठ सातारचे निरीक्षक त्यांना विनंती करा की सदरच्या अधिकाऱ्याची आपण तत्काळ चौकशी करून त्याला निलंबित करावं, अन्यथा ताबडतोब ते कनेक्शन तोडून ते सदरचं वर्कशॉप डिमॉलिश करावं, अन्यथा पुन्हा सहकुटुंब सहपरिवार घेऊन पुन्हाच आत्मदानाचा प्रकार अगदी कलेक्टरच्या समोर असणार एवढं त्या ठिकाणी सांगतो. 23 पासून मी पाठपुरावा करत होतो, पण मला या मोहिते साहेबांनी प्रत्येक टायमाला जायला तेवढा उत्तर दिलं, उडवाउडीची उत्तरं दिली. सगळी उडवाउडीची उत्तरं घेऊन मी हायकोर्टाला गेलो आणि हायकोर्टाचं पिटिशन दाखल करून माझ्या बाजूने निकाल आला. तर त्या निकालात मराठी भाषा वळवळ तशी वळवून त्यानं निकालात गोलमाल केलं आणि हो आदेश आम्हाला मान्य नाही म्हणून सांगितला. म्हणजे कोर्टाचा आदेश सुद्धा त्यानं खाली टाकला. त्यामुळे मी आत्मदहन करण्यासाठी निर्भय झालेलो आहे.